मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांचा कार्यक्रमाच्या मुख्य मंचावरती आगमन होत आहे दादांचं। आपण सर्वांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करायचा आणि मनोज जरांगे पाटील यांचं या घोंगडी बैठकीच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे। जोरदार टाळ्यांचा कडकडाट, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट। दादा या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे, या सर्व पाटलांच्या सहकार्याने विनंती आहे की आपण ती थांबा थोडं थांबलेले आहेत। आता काही सूचना या ठिकाणी वरती मनोजदादा प्लीज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन होत आहे। पुष्पहार अर्पण करून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे। भारतीय आरमाराचे जनक हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी होत आहे आणि संपूर्ण गर्दी या ठिकाणी स्टेजवरची गर्दी आपण कमी करणार आहोत। या ठिकाणी सूचना करण्यात येत आहे। दादांचं स्वागत या ठिकाणी आपल्या मराठा कन्या जिजाऊच्या लेकी दादांचं या ठिकाणी स्वागत करतायत आणि या घोंगडी बैठकीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतो, रस्त्यावरचे समोर या। दादांचं या ठिकाणी चिमुकल्या औक्षण करून स्वागत करतायत। प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे। कोट्यवधी मराठ्यांचे कैवारी, गरजवंतांचा बुलंद आवाज, महाराष्ट्राची आन बान आणि मराठ्यांचा स्वाभिमान, प्रत्येक मराठ्याचं काळीज, संघर्ष योद्धा, महाराष्ट्राचा संघर्ष पुत्र मनोज दादा जरांगे पाटील यांचं प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण स्वागत करायचं आहे। वरल्या मान्यवर मंडळींना विनंती करण्यात येते की पाटलाच्या व्यतिरिक्त वरती विचारमंचावरती कुणीही मागं राहणार नाही। धन्यवाद। आणि यानंतर या घोंगडी बैठकीच्या निमित्ताने दादांना ऐकायचे, सगळ्यांना हात वर करा, एकदा हात सगळेजण बिल्डिंगवरचे सगळे हात वर करा, प्रचंड टाळ्यांचे कडकडाट करा। छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबा, आपल्या सर्वांचा नेतृत्व, मराठ्यांचे कुटुंब प्रमुख, आपला आधारबळ आदरणीय दादा या घोंगडी बैठकीला मार्गदर्शन करतील। आपण दादांचं प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। विचारमंचावरील इतर जर कोणी मागव असतील वरती तर त्यांनी खाली यावं। मीडियाच्या व्यतिरिक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि छत्रपती शिवाय माझ्या गेवराई तालुक्यातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवाय। गेवराईची मात्र कमालच असते प्रत्येक वेळेस। 8 दिवस झाले सरकार गेवराईकडे आणि गेवराईत अशी लाट उसळती कधी पण की पुरा महाराष्ट्र गेवराईमुळे कामाला लागतो। आजही पुन्हा एकदा या गेवराई तालुक्यातल्या मराठ्यांनी पाऊस असतानाही एकजूट दाखवली, त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून कौतुक। आपला संघर्ष मराठा आरक्षणासाठी आणि घोंगडी बैठक, या घोंगडी बैठकीचा शुभारंभ गेवराई तालुक्यातून होतो। गेवराई तालुक्यापासून पुन्हा एकदा या घोंगडी बैठकीला मराठा आरक्षणासाठी घोंगडी बैठक याचा शुभारंभ आजपासून सुरू झाला। ही झंझावात महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आता घोंगडी बैठक होणार। मराठा तालुक्यातला ताकदीनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एकजूट राहणार। कुणी काही करू द्या, मराठा कोणालाच रोखत नाही। वेगळे षड्यंत्र आणि डाव आणले तरी मराठा हटला। मायबापावर रात्री चर्चा झाली। सरकारचे कॅबिनेट मंत्री
अब्दुल सत्तार साहेब रात्री आले होते. रात्री आरक्षणावरती आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती चर्चा झाली. त्यांनी खूप हात खोल घालून बघितलं. तुम्हाला कळत आहे का? ओली ओली हिंदी घातली ती, पण शेवटी ते बाहेर आले. ते म्हणले याला ओळखीनं कठीणच यावं. मी त्यांना साधं सांगितलं, माझ्या जातीच्या आणि माझ्या जातीच्या लेकरातल्या डोळ्यातले मी अश्रू नाही बघू शकत. माझ्या समाजाला वेळोवेळी योगदान दिलं. मायबापासह मराठा समाज लेकरं बाळा घेऊन रस्त्यावर आहे. त्यांचं योगदान मी जिवंत आहे तोपर्यंत व्हायला नाही देणार. तुम्हीच उलट सरकारकडे जावं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगा की काही करा, पण मराठ्यांचं आरक्षण द्या. माझी तुमच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती या सरकारला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना, उद्याच्या कॅबिनेटला तुम्ही चाललाय, देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीरपणानं सांगा की मराठ्यांचं आरक्षण द्या. तुम्ही किती गणित लावलं तरी मराठी तुमचं गणित चुकवल्याशिवाय सोडणार नाहीत. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. आमची इच्छा सुद्धा नाही राजकारणाकडे जायची. रात्रीची झालेली चर्चा मी तुमच्या पुढे नाही मांडतो, मांडतो कोणापुढे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही सांगा आमचं आरक्षण द्या, आणि त्यांना जाहीर सांगितलं तुम्ही नाही दिलं तर तुमचे 113 आमदार पाडल्याशिवाय मी गप्प बसणार. मी त्यांनाच प्रश्न विचारला, माझी चूक काय, आणि तुम्ही आरक्षण देणार नसाल तर माझ्या पुढे पर्याय काय? आरक्षण देणारा केंद्र सत्ता आहे, आणि तुम्ही ते आरक्षण देणार नसाल तर ती सत्तेवरती कब्जा मराठ्यांना करावाच लागणार. माझा नाविलाज आणि माझा समाज आता ऐकत पण नाही. आरक्षण घेतलं, ते आरक्षण सरकारनं दिलं तर समाज ऐकतो, नाही तर नाही. सरळ आणि स्पष्ट सांगितलं आणि एकदम सोपं आहे. मी गॅजेट पण आणले घरी. गॅजेट पण नाही, गॅजेट हैदराबादचं गॅजेट पण, सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण, तीनही आणले. तिन्हीतही मराठा कोणती. आणि जो कोण एक जर म्हणतो मला आरक्षण नको, मला मराठा म्हणून राहायचंय, त्या गॅजेट मध्ये त्याचं नाव आहे. पुरावा चांगला नाही, इंग्रजांनी लिहायला नाही लिहायला. आता काय करतो म्हणून आता पुढे केलं त्याच निघालं. म्हणलं काय अनुस्वार काय आहे का मध्ये ते बघा, मातीला बघा. गॅजेट आणणारा मध्ये नाही बाबा, नाही टिंब नाही, काहीच नाही, त्याच नाव. आता काय करतो, माझ्या मराठा समाजाचं कल्याण होत असताना तुम्हाला का दिसत नाही? तुम्ही का बघत नाही? आमचं म्हणण्याचा भागच एवढा आहे, तुम्ही घेऊ नका. तुम्हाला नाही घ्यायचं तुम्ही घेऊ नका. माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही विरोध करू नका. आणि तसं पाहिलं तर यांना आरक्षणाची गरज पण नाही, आणि ज्याला आरक्षणाची गरज नाही तोच नेमका मराठा आरक्षणाला विरोध करतो. यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन नाही चालणार, यांच्या म्हणण्यावरती आपलं जीवन चालणार नाही, म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे. आणि त्यांना रात्रीही मी पुरावे तसे दिले. आणि दुसरा विषय त्यांच्यापाशी मांडला, माझा शेतकरी प्रचंड अडचणी सापडला.
शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यायची, अर्धवट फिरधवट नाही. आणि त्या तुरट्या ते काय अडी अडचणी, ते कोणचं इबी पाणी, तलाठी मंडळाचे अधिकारी हे लफडं काय मला सांगू नका बाबा. ते येत 11 वाजता, तलाठी उठवतोय 12 वाजता, त्याला गावात येतो वाजते 2, तेव्हा त्याच्या गोळ्याचा टाइम होतोय, ते 5च्या आत घरी जाता येत मेला महाशेतकरी. ते लफडं पाहिजे नाही म्हणा. आणि अरे हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं ना, कृषी मंत्र्यालाच फोन लावतो. म्हणलं भाऊ मी काय गावा फोन लावत नाही भाऊ, पण मग शेतकरी अडचणीत आला खातं नेमकं तुमच्याकडे, तेवढे खप पैसे देऊन टाका. ते म्हणे सरसकट द्यायचे आणि गेला बोलून, आणि माझ्या संग एकदा बोललं की वाजलंच. आता सरसकट म्हणल्यामुळे सरसकटात ते नाही, कारण शब्द काय नाही दिलेला नाही, शब्द दिलाय कृषी मंत्र्यांनी, आणि मग सरसकट द्यायचं आता कृषी मंत्र्यांनी, नाही तर भाऊ सामना आपल्या संग आहे. आपल्याला एक शब्द द्यायचा नाही, विचार करून द्यायचा, आणि एकदा दिला तुम्ही मागा लागल्याशिवाय राहत नाही. कृषी मंत्री चांगला आहे, उगाच विरोध नका करू, लय बेस्ट माणूस. अरे खरं सांगतो मला, तुम्ही का माणसं काय राहू. आता समजा त्यांना मी 8 दिवस म्हणलं, ते 10 दिवस म्हणले, आणि समजा ते दिले, चांगलाच आहे ना. नाही दिल्यावर मग बघू, नाही दिल्यावर ठीक आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा रात्री फोन लावला, पण ते कामात होते, त्यांनी उचलला आणि परत आला 4-5 मिनिटांनी लगेच आला. त्यांना सांगून टाकलं उद्याच्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी काढायचा, कारण बांधावर मी गेलो. माय बापा इतकी बेकार परिस्थिती आहे. अरे बाप, त्या बोत आणि वाईच्या परभणी जिल्ह्यातल्या अनेका गावात गेलो, पुन्हा काय लागलं का, आणि आपल्याला काहीच लागत नाही म्हणून ते कदारले. आपल्याला उन्हाळा लागना, पाऊस लागना, ते म्हणजे हे नेमके कशाचे पोलादाचे तयार झालेले आहेत का काय, मराठीचे पोट्टे लय गाकार येत नाही. रात्री भाई बी म्हणले की तरी तेव्हा लय मोठे लोक तिथे बाबा जाऊ म्हणले, नुसती गर्दीच गर्दी. मेरे आयुष्याने 44 वर्षाने म्हणले पहिल्याच देखा, पहिल्यांदा क्षण आल्या तर 3 म्हणले. पण चांगला माणूस आहे, तो मला मी सरळच करतो त्यांना गेल्यावर, आणि करू शकतो ते माझ्यासारखं. ते मी कसा अपघात बोलत नाही, काय डोकी त्याचा बघायच नाही. अर्थच देत पाहिजे, ते अर्थाशिवाय सरळ नाही होत. त्या वाईला आपले करायचे, पण अर्ज एक द्या ना, अर्ज तुम्ही इतके दिले. आपले करायचे, पण तुम्ही अर्ज जे दिले पण डोकंच बंद पडलं. नुसते अर्जाचेच नाही ना वसा ध्यान करवाली, भयानक अर्ज आले. त्यांना देराव तुम्हाला होईल होईल, काहीतरी होईल, काय नाही काहीतरी होईल. नाही आपण महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज बोलवणार आहे, त्याच्यानंतर ठरवणार सगळा महाराष्ट्र बोलवणार आपण, त्याच्यानंतर ठरवणार पाड्यात येतो उभा करायचं. आणि म्हणून त्यांना मिळाला का आपण काय करणार आहे. आपण 29 तारीख नेमली होती, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं मराठ्यांचा नेमका डाव काय, तेव्हा आपण ओळखून तिथून पुढे करू. आणि 29 कोण देतो होता, हा सांग. नाही हो देव, हा मग काय सांगतो मी, मग जे होईल ते होईल. हा मोठे म्हणा, मोठ्याने आवाज होता मग, आता गावात पाहिला का आवाज आहे ना मला.
आता सांगितलं नाही की इथं लगेच सुरू व्हायचं माझ्या मागे भोंगा. मी टायमाला बरोबर सांगतो ना. तुला फक्त उमेदवार पाहिजे ना आणि दमदार थोडी देऊ. एकोणतीस तारखेला आपण निर्णय घ्यायचा ठरवलं, पाडायचे का उभा करायचे. त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी अंदाजा घेतला. मराठी नेमके काय करणार आहे. आता गेम सांगतोय दोघांच्या मध्ये कसा आहे. आपण जर उभा करायचं म्हणलं भाजप खुश होते. बघा बरं आयडिया यांची. ते म्हणजे आपल्या बरोबर मधून निवडून येतात आणि आपण उभा नाही करायचं म्हणलं ते महाविकास आघाडी देश आपले पुरे पुढे ते काय. बघा यांचा कार्यक्रम पुरा या दोन्हीच्या धुऱ्या मराठ्याच्या जवळ आहे. कुणाच्या ठिकाणा यांचा असा डाव होता. 29 तारखेला आपण काय निर्णय घेतो त्याच्यावरती रणनीती आखायची आणि त्यांनी 29 ला आपला निर्णय होण्याच्या ऐवजी त्यांनी डिसेंबर मध्ये निवडणुका टाकल्या. त्यांनी डिसेंबर मध्ये टाकल्या. फडणवीस साहेब गेले दिल्लीला. काय करायला गेले ते मला नाही माहित. ते तिकडे होते तेवढंच मी इकडे म्हणलं 29 तारीख आमची रद्द पुढे ढकलली. त्याला गेमच कळालं नाही मराठ्याचं. आलं माघारी काय काही दिल्ली राहील सगळंच राहील. यांना वेळेवर काय हातोडा मारायचा ते योग्य दिशेनं मारा. तुम्हाला माहिती आहे ना 1 वर्ष झालं मी फक्त तुमच्यासाठी काम करतोय. एकही निर्णय चुकून दिलेला नाही. पुढचाही चुकून देणार नाही. उभा दम धरा तुम्ही. आपण काय डाव टाकणार आहे काही कळून द्यायचं नाही. दोघांचे बिघाडी तर चुकले पाहिजे. ती वेळ आली मिळत देणार पाहिजे. आपण काय करतो सगळ्यांची इच्छा जी असेल ती बैठक घेऊन आपण ठरवू. काल मी बोत आणि वाईच्या परभणी जिल्ह्यातल्या गावात काही नाही राहिलं. त्या गावात शेकडो गावं शेतकऱ्यांची पिकासह वाहून गेली. एक जणाच्या आम्ही घरात गेलो होतो. आंबेवड काय ओळगाव त्या गावाचं नाव होतं. 160 घरात काहीच नाही राहिलं. भांडे बासणं सुद्धा वाहून गेली. शेळ्या जनावर सुद्धा वाहून गेली. मग तुम्ही यांना मदत नाही करणार तर मदत करणार. आज संकटात आहे माझा शेतकरी. त्याच्या हातात तोंडा लागायला घास गेला. खिशात जेवढे काय पैसे होते ते सगळे शेतीत लावले. एकही रुपया त्याच्याजवळ आज राहिला नाही. आणि हे संकट पावसाचं एवढं मोठं भरायलं की त्याची प्रचंड नुकसान झालं. आज त्याला मदतीची गरज आहे. मी सांगताना काल फडणवीस साहेब सत्तार साहेबांनी कृषी मंत्री साहेबांना सांगितलं जर शेतकऱ्यांचं 1 लाख नुकसान झालं असलं त्याला 5,000 द्यायचे नाही, लाखच द्यायचे. एखाद्या शेतकऱ्यात जर 20,000 नुकसान झालं तर त्याला 500 रुपये नाही द्यायचे, 20च द्यायचे. जर कुणाचं 10 लाख नुकसान झालं असलं तर त्याला 10 लाखच द्यायचे आणि ते पण 8 दिवसाच्या आत. तुम्ही आज जाहीर कराल आणि 2 वर्षांनी देताल ते चालणार नाही. कारण मैदानात मी सुद्धा राहणार आहे शेतकऱ्याबरोबर. बघतो मला तुमच्याकडे शेतकऱ्यामध्ये जातीचा समान नाही आणि शेतकऱ्याला कोणी जातीत तोलायचं नाही. या राज्याचा आणि देशाचा कणा शेतकरी आहे. शेतकरी खचला नाही पाहिजे. आणि माय बापांना तुम्हालाही माझी विनंती, धीर सोडू नका. संकट किती पण येऊ द्या. टोकाचा पाऊल पण उचलू नका. तुमच्या समोरचे संकट सगळ्याच्या लक्षात येतात आले. सगळ्या संकटाचा सामना आता तुम्हाला करायचा. तुमचे लेकरं तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत. कर्ज दिसतंय. गेलेलं पीकही तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण तुम्ही धीर सोडू नका. तुम्हाला हात जोडून माझी विनंती. तुमची तुमच्या कुटुंबाला गरज आहे, राज्याला सुद्धा गरज आहे. नंतर कोणीही कामाला येत नाही. कोणी कोणाकडं वेळ होऊन गेलं डोकं सुद्धा नाही बघत. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. नुकसान झालं असलं तरी धीर धरा. यांनी नाही दिलं तर यांच्या छातावर बसून आपण घेऊ. पण यांना सुट्टी नाही. सगळा शेतकरी राज्याचा रस्त्यावर उभा करू. आणि यांनी नाही दिलं
आणि जर शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली, नुकसान भरपाई दिली नाही, अनुदान दिले नाही, पीक विमा दिला नाही, या निवडणुकीत त्यांचा एकही माणूस शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचा नाही. पुरेचे पुरे घरी पाठवायचे. जे आपले नाही त्याची आपल्याला गरज नाही. सामना यावेळेचा जबरदस्त होणार आहे. सगळ्यांचे डोळे मराठ्यांकडे लागलेले. मराठी काय करतायत यावर या महाराष्ट्रातल्या राज्याची दिशा ठरणार आहे. कारण आपण एकटेच 50-55% कोणाला किती वळवळ करू द्या, कितीही छगन भुजबळने ताकद लावली तरी त्याचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. ते तर बोलतच नाही आता. असा गप त्याला वाटलं गप बस घर निवडून येईल का, तरी पण नाही. तिथं सगळ्या पक्षातले मराठी एक झाले. ते म्हणते जाऊ दे आता एवढ्या वेळेस एक जण याला घालवायचं. रात्री सुद्धा त्यांचे माझे आमदार आले होते. काय नाव होतं पण मध्ये नाव लय चित्र तिकडे. ते म्हणते ते सुद्धा खूप लावून धरलं होतं रात्री. त्यांनी फक्त मराठा आरक्षणाला विरोध केला आणि मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं. माझा एकच सवाल आहे तुम्हाला या भोंगडे बैठकीच्या निमित्त. ज्यांनी ज्यांनी आरक्षण घेतले आणि त्यांचा समाज आणि त्यांचे लेकरं मोठे झाले, त्यावेळेस मराठ्यांचा कधीच पोट दुखलं नाही. ज्यावेळेस त्यांना मराठ्यांनी निवडून दिलं त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला मराठा होता आणि नाचायला सुद्धा मराठा होता. आमचं कधीच तुमच्याविषयी पोट दुखलं नाही. तुमची जात आणि तुमच्या जातीचे लेकर अधिकारी बनले. तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिलं त्यावेळेस आमच्या डोळ्याला आम्ही ते बघितलं. आम्ही कधीच तुम्हाला दिलेल्या आरक्षणाला विरोध नाही केला. तुम्ही कुठलंही आंदोलन न करता आरक्षण घेतलं. कोणती समिती नसताना आरक्षण घेतलं आणि नोकऱ्यात गेला. आमच्या मराठ्यांना कधीच वाईट वाटलं नाही. मराठी 42 वर्षापासून रस्त्यावरती आहेत. आम्ही आमचा संघर्ष करून आरक्षण मागतोय. आमच्या लेकरांच्या बलिदाना गेल्यात. करोडोच्या संख्येनं मराठा रस्त्यावरती आहे. त्याचबरोबर आमचं हक्काचं हे आरक्षण आहे तरी तुम्ही मिळू देत नाही. तुमचं पोट दुखण्याचं कारण काय? आम्ही तुमचं आरक्षण मागतच नाहीये. तुम्हाला आता आरक्षण मिळालंय 90 ला आणि 1967 ला. तेही आमच्या डोळ्यात देखता आमच्याच लोकांना दिलंय. आमचं 1884 पासूनच आहे. तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करणारे कोण? का तुम्हाला आमचे लेकर मोठे होते वाटत नाहीये? हा संघर्ष गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी. आज सकाळी PSI झालेला मुलगा आपल्याकडं अंतर्वाहित आला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. माई बापावर लेकर या आरक्षणामुळे अधिकारी बनायला लागले. मी परवा पुण्याहून येताना अंमळनेरमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी रस्त्यावरती भेटली. दोघंही MBBS ला लागले आरक्षणाच्या जोरावर. हे स्वप्न आपल्याला बघायचं. आपले लेकर अधिकारी झालेले. राजकारणाचं जास्त वेळ लागू देऊ नका. आपलं स्वप्न आहे मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजे. जास्तीचा आनंद तुमचे लेकर अधिकारी झाल्यावर तुम्ही आनंद व्यक्त करा. तुम्हाला अशा घोड्या लागल्या. तुम्ही आणता नेत्याला निवडून आणायला तुम्ही, डीजे लावायला तुम्ही, ह्याला लावते मी ते असतो. त्याला टपोऱ्यावर घेऊन नाचायला तुम्ही, गोळाला टाकीला तुम्ही. काय मोठी कोण वाटत असं करा त्याला लावतो. या मराठ्यांनी आनंद कोणता व्यक्त करा माहितीये का? तुमचं लेकरं कुठंतरी
अधिकारी बनलंय, मराठ्यांचा पोरगा अधिकारी बनलाय आणि गावात वार्ता पसरली. कुठून आणलं? गावात डीजे लावला, त्याच्या अंगावरती गुलाल टाकला आणि डीजे समोर गाव नाचत राहिलं. ते आनंद तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असणार आहे. हा आनंद व्यक्त करायचा मराठ्यांनी शिका. आता आपला समाज आरक्षणात गेलाय आणि छगन भुजबळ काय त्याच्या 17 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुम्ही फक्त तुमची एकजूट फुटू देऊ नका. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद यांच्यात नाहीये. फक्त त्या वळणावरती मराठ्यांना जायचं नाही. मराठी जर त्या वळणावरती गेले तर पळायला सुद्धा जागा राहणार नाही. आपल्याला फक्त त्या विषयात जायचं नाहीये, शांततेतच मराठ्यांना मिळून द्यायचं. आता नवीन डाव सुरू केलाय. एक आमदार आहे बार्शीचा, संडास लागे. ते एका भाषणात म्हणला, आयला मी त्याचं सगळं विसरलो होतो बरं. काही इमानदारी सांगतो, मला जाऊ द्या बाबा. तिकडे एक आमदार आहे बघा कुणीतरी, माझी झालाय तो, त्यांनी पाळलाय. तो मला तेवढं बेकार आहे, त्याच्यात दाढीतून निवडून आलोय. आणि जर असं काही झालं मग मतदारसंघात 54,000 मायनस गेला आणि मी जर पडत मग संपलंच. जाऊ देवा म्हणलं. त्यांनी इतकं भयान सांगितलं का माझ्या आमदाराविषयी, मला ना विरोधात गेलं दम निघत नाही. मग त्याच्यामुळे मी कसं सांगतो. ते म्हणे त्यांनी इतकं बेजार केलेलं आहे, तेवढं एक मोठा सावकार आहे, अमकाचे तमकाचे लय कराने केलं, लय त्रास देतो म्हणला. तो त्याला म्हणलं त्रास देतो म्हणल्यावर त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात. त्याच सांगतोय मीडियाच्या समोर आणि गेवराईच्या मराठ्यांच्या साक्षीनं सांगतो. थोडा माझ्या मनातला त्याच्याविषयीची नाराजी कमी झाली होती, 100% सांगतो म्हणतो. पण एका भाषणात ते बोलता बोलता बोललं बघायला 8 दिवस. त्याला मी 5-6 आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठवलं. म्हणलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणाचा तेवढं द्या, त्याला जाऊन सांगा. आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडे डबल येऊ नका, आमच्या आमदार पडली का सगळं सांगितलं. ते गेले, माझ्याकडे माघारी आले नाही. मग 23 दिवस झाले. ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं, भाषण करायला लागलं. भाषणात म्हणते मनोज दादानी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षण देते का, ते देणार नाही म्हणून तो तिकडं पाहिलं होतं ना. तू म्हणतो त्याच्याकडून लिहून घ्या. मला एक सांगा, आपल्या गावचा सरपंच आहे, सरपंच असल्यावर आपण खड्डे बुजायचं काम, रस्ता करायचं काम सरपंचाला सांगतो का पाड्याला सांगतो माझी सरपंचाला? आणि मग सरकारलाच मागत असते. त्याला एवढं नाही, त्याचे बरेच प्रश्न येतात, त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाची उत्तरं देतो. हे गेवळातून जे सांगतो. बार्शीचे लोक जर ऐकत असले ना, त्यांनी जरा उद्या जर ते आंतरवाली बरं होईल, जरा उघडी बैठक बार्शीत टाकायची, त्याला जरा उत्तरं द्यायच्यात मला सगळे. त्याचे जेवढे प्रश्न येतं त्या आमदाराचे त्यांनी त्याच्या भाषणातून विचारलेले, त्याला उत्तरं जरा समोरच देतो. इमोन घेऊन उपयोगच नाही, कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलं होतं की जरा जाऊ द्या, चूक ही प्रत्येकाची होती. पण तो देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागला. माघारी आल्या त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता, त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत होती. पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. मायबाप तुम्हाला सांगतो, या असल्या अवलादींनी मराठा एक येऊ दिला. मराठ्याची पसरलेला अवलाद येत नाही, यांना आरक्षणाची गरज नाही, त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिलेला नाही. हे आपल्या बेरजीत धरूच नका, कारण हे जर अशा कार्य करत असले, तिकडूनच बोलत असले, प्रश्न सरकारचा आहे. आरक्षण घेण्याच्या हातात सरकारच्या. सध्या राज्यकर्ते जमात म्हणून सरकार भाजपा सरकारचं नेतृत्व करते. विधानसभा अस्तित्वात असताना मुख्यमंत्र्यांचं काम आहे जनतेचे प्रश्न जाणून घेणं. पण तुम्ही जर मंत्रिमंडळाला उपमुख्यमंत्री काम करून देणार नसाल
तर बाकीच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी काम करायचं कसं? देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना दिलेले शब्द पूर्ण केले पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मी नाही काढला. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना मी नाही काढली. 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं ठरवलं तुम्ही. राज्यपालांच्या सह्या आणल्या तुम्ही. विशेष अधिवेशन बोलवून ठराव केलाय तुम्ही. हरकती मागवण्याचं काम हे तुम्हीच केलं. आणि आता सगळ्या सोयीची अंमलबजावणी करण्याऐवजी तुम्ही आमच्याच मराठ्यांचे आमदार आमच्याच विरोधात घालायला लागले. यांनी किती विरोध केला तरी माझा गोरगरीब मराठा मागे सरकणार नाही. जर यांनी या देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर असं मराठ्यात फूट पाडायचा प्रयत्न केला तर मराठ्यांना तुम्हाला जाहीर सांगतो, यांचे 113 राज्यातले मराठी आमदार पाडू शकतात. मराठे ते पुरेचे पुरे पाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही. कारण आपला जीव आरक्षणात आहे आणि यांचा जीव खुर्चीत आहे. खोटे नाट्य प्रस्ताव आम्हाला नका विचारू. दोघांनी एकमेकाच्या समोर बसून बैठका घेऊन आरक्षणाच्या बाबतची तडजोड करायची भूमिका तुमची आहे. जनता म्हणून ती आमची नाहीये. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता कसे? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत आहे. ओबीसीच्या यादी क्रमांकावरती 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. याचाच आधार येऊन सुशील कुमार शिंदे सरकारनं मराठा आणि कुणबी एकच याचा 2004 ला जी आर काढलाय. मग मराठा आणि कुणबी एकच आहे ही जर अध्यादेश त्यांनी काढलाय तर कुठला तरी आधार असल्याशिवाय काढलेला नाहीये. तो अध्यादेशही तुम्ही रद्द केला. मराठा कुणबीत असताना कुणबीत आरक्षण दिलं नाही आणि ज्या जाती ओबीसी आरक्षणातच नव्हत्या त्या जाती तुम्ही आरक्षणामध्ये घातल्या. काही काही जातींचा निकष पूर्ण होत नाहीये तरी तुम्ही त्यांना ओबीसी आरक्षणात घातलं आणि तरी तुम्हाला विरोध नाही केला. आमचं हैदराबादचं गॅजेट आत्ताही अस्तित्वात आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे आणि सातारा संस्थांचा सुद्धा आहे तरी तुम्ही घेतला नाही. त्र्यंबकेश्वर संस्थांच्या 22 खोल्या आम्ही स्वतः तुम्हाला पुरावे म्हणून साठवून दिल्या. देवेंद्र फडणवीसांना आमचाच प्रश्न आहे. तुमच्या आमदाराच्या माध्यमातून आम्हाला काय प्रश्न विचारायला लावता? त्या पुराव्याचं काय झालं? मराठा आणि कुणबी एकच आहे याचा 2004 चा अध्यादेश आहे, त्याचं काय झालं? मराठ्यांच्या 57 लाख नोंदी सापडल्या. ते सगळे प्रमाणपत्र तुम्ही वितरित का केले नाहीत? ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला, रक्ताच्या नात्याच्या लोकांना तुम्ही प्रमाणपत्र देण्यापासून का रोखलं? या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून, या गेवरात जमलेल्या लाखोच्या संख्येच्या मराठ्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा प्रश्न आहे, आमच्या व्हॅलिडिटी का थांबवल्या? एससीबीसीचं 10% आरक्षण आम्ही मागितलेलं नसून तुम्ही का दिलं? आणि ते दिलेलं असतानाही तुम्ही आमचं इंटरव्ह्यू आरक्षण का रद्द केलं? मराठ्यांच्या पोरांच्या मुळावरती तुम्ही कशामुळे घाव व्हायला लागलात? गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा दोष काय? तुम्ही एससीबीसी आरक्षणाला 6 महिन्याची मुदतवाढ दिली. तुम्ही कुणबीच्या व्हॅलिडिटीला 6 महिन्याची मुदतवाढ का दिली नाही? फडणवीस साहेब, ज्या मराठ्यांच्या
तुम्ही का बाहेर काढले? आरोग्य विभागात ईडब्ल्यूएस मधून पोरांनी तुम्ही एससीबीसी आरक्षण देण्याच्या अगोदर फॉर्म भरलेले त्या पोराचे अर्ज का रिजेक्ट केले? तुम्ही मराठ्यांच्या मुळावरती का घाव घालावा लागला? आरोग्य विभागाचा तुम्ही तसंच केला, कृषी विभागाच्या बाबतीतही तुम्ही तसंच केलं. मराठ्यांच्या पोरांच्या भरती थांबवण्याचं काम तुम्ही त्यांना केलंय. मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या भरत्या तुम्ही का थांबवल्या? मराठा ओबीसीत गेलेला असताना कुणबी प्रमाणपत्राचा ऑप्शन का दिला नाही? सकाळी अंगणवाडी सेविकाच्या महिला आल्या होत्या अंतरवालीला, तिथं कुणबीचा आणि एससीबीसीचा ऑप्शनच नाहीये. फडणवीस साहेब, कोणतं आरक्षण तुम्ही मराठ्याला दिलंय? तुम्ही किती दिवस मराठ्यांना फसवणार आहेत? तुम्ही आमच्याशी प्रत्येक वेळेस डाव का रचताय? आम्ही तुम्हाला विरोधक मानला नाही, शत्रूही मानला नाही. तुमचं कारण काय की तुम्ही प्रत्येक वेळेस मराठ्यांच्या पोरांना नोकऱ्यातून ऍडमिशन मधून बाहेर काढायला लागलात? कित्येक तरी मुलींनी एससीबीसी आरक्षणाच्या अगोदर ईडब्ल्यूएस मधून प्रवेश घेतलाय. तुम्ही 2 वेळेस ते मान्य केलंय. आता संभाजीनगरच्या अक्वाऱ्यात मधून त्या मुलींचा अर्ज तुम्ही रिजेक्ट केलाय. त्या लेकरांची काय चूक आहे? ईडब्ल्यूएस ज्यावेळेस अस्तित्वात होतं त्यावेळेस त्यांनी फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला मराठा सोडून दुसरे दिसतच नाहीत काय? मराठ्यांच्या पोरांवरती अन्याय काय म्हणून करताय तुम्ही? तुम्हाला असं सिद्ध करायचंय काय फडणवीस साहेब? ईडब्ल्यूएस मराठ्यांच्या फायद्याचं होतं हे दाखवण्यासाठी एससीबीसीतून फॉर्म भरणारे पोरं सुद्धा तुम्ही बाहेर काढायला लागला. इतका अन्यायकारी तुम्ही वागू नका. मराठ्यांच्या पोरांनी तुमचं काही केलेलं नाही. तुम्ही किती डावं चालवणार आमच्यावरती? तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त मराठ्यांना फसवायला लागला. तुम्ही कितीही अन्याय केला आणि खोट्या योजना आणल्या. आता मराठा मात्र तुमच्या पाठीशी उभा नाही. तुम्ही काहीही करा. मराठ्यांना आणि या महाराष्ट्राच्या जनतेला लाडीगुडी लावण्यासाठी त्यांनी आता एक नवीन योजना आणली, लाडकी बहीण. चांगली योजना, काय अडचणी का? पैसे आपले इथे बिस्किट पुडा जरी घेतला ना तरी टॅक्स होता, जीएसटी पेन घेतला तरी पैसेच आपले. कसा कच घ्या, तुम्हाला काय करायचं? चांगली योजना, पैसे घ्यायचे चांगली. पण देवेंद्र फडणवीस साहेब एका प्रश्नाचं आज उत्तर द्या. ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये दिले, तिच्या लेकराचं म्हणजे तुमच्या भाषेचं शिक्षणच थांबलंय. जरा आरक्षण देता का तेवढं भाषाला? आणि दाजीचा भेसपाडा काम करू करू बांधावर त्याचं काय? दाजीचं तिथलाच भाव नाही. तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 दिले, पण दाजी बांधावर बेजार झालाय. त्याच्या मालाच्या भावाचं काय? दाजीला जर एखाद्या बार रूम न उचललं तर लय बेकार होईल फडणवीस. आणि एखाद दिवस मी हे सगळे दाजी मोबाईल घेऊन येणारे, भाचे घेऊन येणारे मामाकडे. मामा बी देण्यासारखा पटतो. चलाच एकदा मुंबईला. दाजीच्या मालाला भाव देतो का? पिकाला भाव नाही. लाईट रातची देते ते 50 बारा लाईटच झाली. रानात गेलं की ती
घरी आला की लगेच जाते असली लाईट. त्याच्यात मोटर पाणी सोडे ती शेण टाकू टाकू चालू करावं लागते ती मोटर. तुम्हाला वेदना नाही कळायच्या फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या. तुम्ही लाईट देणार, मालाला भाव देणार, संपूर्ण कर्जमुक्ती करा ना तुम्ही शेतकऱ्याची. तुमचं काहीच नको आम्हाला, संपूर्ण कर्जमुक्ती करा. लाईट द्या मराठवाड्याला आणि विदर्भाला, कायमचं पाणी द्या. आम्हाला काहीच नको आणि मालाला भाव द्या, तेवढा दुधाला लाईट द्या. तुम्ही ज्याच्यात पाणी टाकीतात ना ते पाणी माग झालं का आमच्या दुधापाशी. तुम्ही कशात टाकीत राहायची मला नाही, पण टाकी देत पाणी राहायची. ते पाणी महाग झालं पण दूध काय महाग व्हायना. तेवढ्या दुधाला भाव द्या. ते नाही चिल्लर काम करते. आणि तुम्ही सुद्धा भावनिक होत जाऊ नका. वेळेवर कसल्या योजना आणल्या त्या काय आपल्या आयुष्याला पुरणार नाहीयेत. आता ते नवीन योजना आणणार आहेत. दिवाळी जवळ आली, आनंदाचा शिरा. ती डाळ 1 किलो भर देते, सगळे भुंगे लागलेली. तिला किती पाण्यात टाका, 15 दिवसाने मावशीला पाण्यात हात घातला तरी तशीच डाळ बाहेर येते. ते तेलाचा एक पुडा वाकडा तिकडा झालेला, पांढरं भगाट तेल ती. आपल्या मावशी इतके विचित्र आहेत. ते तेल काढे टाकी द्या, सगळं सरपंच संपदा आपण ते काय तेल पिवळ होत नाही. मग काय देवेंद्र फडत्यात वंगण टाकीतोय का काय करतोय कोणाला. अरे काय नादी लागते राव, तेवढं तर बांगाला पाडले शेतकऱ्याच्या. आमचं त्याने आयुष्याकडे जाणार नाही. आम्ही तुम्हाला आयुष्याच्या सुविधा मागतोय त्या द्या. तुम्ही आम्हाला काय देऊ नका. आमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर येत असतील, नसता खाली आपल्याला सुद्धा मागे पुढे लागणार आहे. तुम्ही आमच्या शेतकरी मायबापाला त्याच्या पिकाला भाव द्या, त्याला पाणी उपलब्ध करून द्या, कायमची 24 घंटे वीज द्या. कधीच माझा शेतकरी मायबाप आत्महत्या नाही करू शकत. तुम्ही एक चिल्लर देता कशा. आम्हाला आमच्या आयुष्याचं पाहिजे ते द्या. आम्ही का स्वप्न बघू नये. शेतकरी मराठ्यांनी त्याचा पोरगा अधिकारी व्हावं, IPS IAS दर्जाचा अधिकारी व्हावं, का स्वप्न बघायचं नाही. मुंबईसारख्या ठिकाणी माझा महाराष्ट्रातला मराठा समाज केलाय. त्यांनी आयुष्यभर हमालीच करायची का. रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांनी नाही स्वप्न बघायचं का. जीप ट्रॅक्टर चालवणाऱ्या मराठ्यांनी त्याचा लेखो अधिकारी व्हावं स्वप्न नाही बघायचं का. नोकरीच्या क्षेत्रात असणाऱ्या मराठ्यांनी त्याचं लेकरू त्याच्यापेक्षाही मोठ्या पदावर जावं हे स्वप्न नाही बघायचं का. आम्ही नेमकं केलंय काय. तुम्हाला आम्हाला त्या प्रशासनामध्ये जाऊ द्यायचं नाही. मराठ्यांनी जे राज्य जगवलंय, सत्ताधारी सुद्धा जगवले, राजकीय पक्षाचे सगळे नेते मराठ्यांनी जगवले. तुम्ही आमच्या लेकराच्या मुळावर का उठलाय. फडणवीस साहेब आमदारांना घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्हाला मागात पडाल. मराठ्यांच्या नादाला लागू नका. सगळं भाजपाने तुमचा आमदार संपल्याशिवाय मराठी गप्प बसायचे नाही. तुम्ही आमचा रोष आणि राग वाढू नका. आणखीन आमच्या अवकाशावर आम्ही उतरलो नाही. हे मराठी मला दम खाऊ देत नाहीये. मी यांना शांत राहा म्हणून सांगतोय. एकदा जर हे बिथरले तर राज्यात सभा घ्यायच्या सुद्धा मुश्किल होते. तुम्हाला सभा घ्यायच्या सुद्धा. तुम्ही नकाला दाबाला लागू मराठ्यांच्या. आम्ही तुम्हाला धमकी देत नाहीये. मराठ्यांच्या नादी लागलेला मराठ्यांनी पूर्ण संपविलेला आहे. तुम्ही आमची कसलीच कदर करत नाहीये. आरक्षण असलेलं ईडब्ल्यूएस तुम्हीच घातलं. न टिकणारे ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं. तुम्हाला सांगतो, निवडणुका झाल्या
की ते आरक्षण ओढायलाच म्हणून समजा, कारण ते 50% वरती गेलंय. कायदा सांगतोय 50% आत आरक्षण दिलं पाहिजे. कायदा आणखीन एक सांगतो, जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागासवर्गीय असली पाहिजे. कमिशननं जी आता समिती नेमली होती शिंदे साहेबांची, सुक्रे साहेबांची, तिने मराठ्यांना मागास सिद्ध केलं. मग सरकारनं मराठ्यांना 50%च्या आत घालण्याऐवजी 50%च्या वरती आरक्षण दिलंय म्हणून ते टिकत नाहीये. हे फक्त निवडणुका होईपर्यंतच राहणार आहे. मग ते जर आरक्षण गेलं, आपल्या पोरांनी करायचं काय? म्हणून आपल्याला आपल्या हक्काचं ओबीसीचं आरक्षण पाहिजे, ते आपल्याला मिळवायचं. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही पुढच्या काळात तरी मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावायच्या कामाला लागा. मराठ्यांच्या विरोधात जायचं काम करू नका. नसता मराठी निर्णय घेणारे पाडायचे का उभा करायचे. आणि एकदा जर निर्णय झाला तर मग मराठ्यांनी माग लोकसभेला एकदा कचकाटा केला. लय बेकार येत राहतो तुम्ही. मी नुसतं पाडाच म्हणलो होतो, मी नाव बी नाही घेतला कोणाचं. रायटच कार्यक्रम केला, तुम्हाला माना लागेल. तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्याच्या नादी लग्न सोपं नाही. मी नुसता पाडा म्हणलो तर यांनी इतकं पाडिलं. आता घेणार आहे मी नाव. उभा करणाऱ्याचं किंवा पाडायचं दोन्हीपैकी एक नाव घ्यावंच लागणार. त्या टायमाला मगले अवघड होईल. एक जणाचा प्रत्येक मतदारसंघात मराठी 1 लाख आहे, 1.5 लाख आहे. 90,000च्या खाली महाराष्ट्रात एक 22-23 मतदारसंघ सोडले तर सगळीकडे या संख्या नाही. आणि तुम्हाला 60-70 हजाराची लेट तोडणं सोपं आहे का? राखीव मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात 70,000पेक्षा जास्त मराठ्यांचा मतदान. यावेळेस सगळे राखीव आपल्या विचाराचे मराठ्यांनी काढायचे. 48चे 48 बाहेर निघले पाहिजे. मराठ्याच्या मताशिवाय राखीवला शिकत निवडून येऊ शकत नाही. आणि मराठ्यांच्या मताची लीड तोडणं एवढं सोपं नाही. एक जणाची 5,000ची लीड तोडताना एवढा फेस पडला होता. मराठ्याचा कचका सोपा नाही, म्हणून मी सांगत होतो आमच्या नादी लागू नका. उगाच धौशी देत काम धामाची. अरे मराठ्यात ताकद माहित नव्हती बा, आता शिकण्याचे मराठीची ताकद काय. आष्टी पाटोदा शिरोळ मतदारसंघात 1,67,780 एकटा मराठा. एकटा काय बरोबरी करायला निघाला तरी आमची कसले डबडे उठे देतो न गुळगुळ करते. टेका खाली टेका, खाली टेका, खाली टेका. 9चा टाइम नाही झाला आणखी. टाइम झाल्यावर 9च्या पुढे तुम्हाला असं भेव वाटत राव. अरे तुम्हाला सांगतो किती येड असो माणसाला. एक जण टाईट झाल्यावर माझ्याकडे आला 11 वाजता. त्याच्या ध्यानातच नाही राहिलं दिवसभर आपण अर्ज दिला नाही याला म्हणून. उमेदवारी अर्ज घेऊन आला आणि तराट झाल्यावर आला. त्याच्या तवा ध्यानात आलं की आपण उमेदवारीच मागितली नाही. कणाकणात अंतरवाली झालं. ते फाईल घेऊन यायचा अर्ज तिथं दुसरीच घेऊन आलो आणि मला फाईल दिली. मी म्हणलं भाऊ ही फाईल आहे ती मला नीट वाचव तीची ती कुठं नाही ते लागत ते मला ऐकत नव्हतं. लय टप्पू होतं ते. जायचं म्हणलं तुम्ही एकता ना, तुम्हाला खरंच पाय पडून सांगतो मी. आपला समाज लय मोठा प्रत्येक भाषणात सांगतो. फक्त आपल्या जातीला, आपल्या जातीच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपल्या जातीची कोणीच प्रगती रोखू शकत नाही. असे लुटी देत नाही. 9च्या पुढे कार्यक्रम घ्यायचा म्हणलं टेन्शनच येतो. त्या दिवशी नेमकं ही होतं ती श्रावण संपल्याला आणि मी इकडे सप्त्याला गेलो बीड जिल्ह्यात. इथून तिथून तेच भेटले मला जास्त. फोटो काढितो माय गळ्यात रुमाल टाकायचा तो माझ्या टोकर रोटे घेतो. मग तोंड दिसना तरी ते म्हणतो तू माझ्याकडे तोंड करून उभा राहतो. तो पुढून झाकेला मला तो ऐकून तोंड करून कसं उभा राहू मी सांगा बरं. त्या टायमाला ते नसतंय धोरणात नाही ऐकवतो. गाडी पुढे जाऊन ते कोणाच ऐकत नाही.
तुम्हाला संग्रहात तुम्हाला जर खोटं वाटत असलं नाही माझ्या संग्रहात तुम्ही ऍडजस्ट जे जे तिथले बरेच जण राहतात त्यांना माहिती आहे कसं काच काय तेच उलट नऊच्या पुढे काढले शेण प्रमाण त्यांच्या घरी येते नको म्हणते ह्या टायमात आपल्या आवड असे पायावर पाय देतात कसा कच आणि मला शेत देतात परत तुम्ही फक्त दारू सोडा सुधारले जातात लोकांनी स्वप्न बघितलं मायबाप मराठ्यांना मराठ्याला कधीच मांडी लावून बसू द्यायचं आपल्या विनाकारण पिढ्याला पिढ्या वाद लावत राहिलो आपण 1 घंटा झाला बोलतो एक बी मराठ्यात हल्ला नाही होता तशीच बोललो येणेच आपल्याला सरकार कदरलंय बघा ते म्हणते हे हलत नाहीत जात नाहीत 9 वाजत रात्री बी म्हणत होते 70 भाई सुद्धा ते म्हणजे इतक्या बार द्या 12 घंटा उभं राहते लोक म्हणलं राहतात भाऊ 12 घंटा राहतात कारण ते स्तुती करत होते मी काय त्याला आडवं नाही बोलत तो चांगला माणूस आहे खरं निर्भीड पाहिजे रे माणूस तेव्हा जमतंय ते पण निर्भीड आहे तेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघितला असा तो मुसलमान को मागे आरक्षण म्हणलं हा मागे ते म्हणलं मग मै पहिले 7च आहे म्हणलं आहे तर मग मै येईन पुढे मी तर पुढे हाट्या म्हणलं माझं बंदे कोरडी ते म्हणलं तू पाडो म्हणजे आम्ही पाड्या म्हणलं मग इथं पुढे पाड्या कुछ भी होऊन द्यावं म्हणला ते म्हणजे कुछ भी होऊन द्यावं हटायचंच नाही म्हणलं मग हटल्याच नाही का मरको एकदा हिंदी शिकावं म्हणलं तुम्ही ती मला मेरीच बिघडी आता तुम्हाला बोलता काय बोला मेर नाही लागून राहिला म्हणून परेशान होय हो आणि गेले बी कारण ते मग ते नंतर मराठी जोडायला सुरू केली त्यांनी ते आपल्याला जमत इंग्लिश हिंदीचं मग टिपणच बसा ना काय करा मी एक माणूस आणला होता हिंदी शिकायला ते होता अँकर त्याच्या आधी चांगलं चालली होती नोकरी भिवकरी हिंदी बी चांगली चालली होती मला शिकायच्या नादात ते समज गेलं ते माझ्या पाय पडलं वाटलं म्हणे मी तुम्हाला हिंदीने शिकित नाही हाय ती नोकरी ते मी अँकर राव म्हणे लय गाव खेळ झाला आणि खरं सांगतो तुम्हाला आपल्याला राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली गोवा गुजरात इथल्या मराठ्यांचं आमंत्रण आहे मी हिंदी शिकलो की त्या राज्याचा कार्यक्रम केलाच म्हणून समजायचा गुजरातचे पटेल कार्यक्रम लावणार आहेत 15-16 लाख मराठी गोव्यातले मराठे बिहार दिल्लीतले मराठे मध्य प्रदेश राजस्थानचे मराठे सगळे कार्यक्रम लावले पण मला सुतच बसा ते इकडे आले की बोलत हिंदीत मी बोलतो मराठी आमच्या मध्ये एक सांगायला ती सरपंच ती अर्धा ढिला पाडलाय ती सांगायला मी मराठी टिकून बोलत ती त्याला हिंदी सांगतो आता शब्दाचा अर्थ काय व्हाया त्याला मेळ आला ना असा काय मेळ होका लागला त्यामुळे तिकडचे लोक यायचे एकत्रले आता त्यांना आम्ही काय म्हणत तेच कळलं याला काय मी सांगितलेली मराठी कळते हिंदी काय सांगतो त्यांनी सांगितलेली याला मला सांगता येत नाही याची हिंदी माझ्यासारखीची अर्धवट गुतेल म्हणजे बळत चालली यांचा असा कार्यक्रम लागतोय ना भयानक आता तर अमेरिकेतच चालू आहे 4-5 दिवस झाले मग फोटो काय केलाय आणि ते मोदी साहेब काय तिकडे जाणार आहे तिथं ते पटेल आणि मराठी सगळे एक झाले ते म्हणते सभाच नाही काय सभे को काय म्हणलं का नाही तिथे जाऊन गेले ते काहीतरी त्यांनी तिकडे सगळा गोंधळ सुरू केला मराठी इतके जागे झालेत ना मला खरंच गर्व वाटायला लागला मी माझ्या या मराठ्यांच्या जातीत जन्मला इतके भयानक मराठी ताकदीने एक झालेत सगळ्या क्षेत्रातले मुंबई पुण्याला पण गेलो त्यावेळेस मोठमोठ्या महालात फ्लॅटमध्ये मोठमोठ्या बंगल्यात राहणारे मराठी सुद्धा चहाची कॅटली घेऊन आपल्या मराठ्यांना चहा वाटायला रस्त्यावर होते हे कधीच आंदोलनात येत नव्हते वकील असू द्या पोलीस असू द्या महसूल मधले मराठ्यांचे अधिकारी असू द्या शिक्षक असू द्या कोणत्याही वर्गातला असू द्या आपले बिल्डर असू द्या कॉन्ट्रॅक्टर असू द्या सगळ्या राजकीय पदावर असणारे मराठी असू द्या सगळे झाले आणि तुम्हाला आणखीन एक सांगायचं राव जेवढ्यातूनच सांगतो जेवढ्यातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातो आपल्या अधिकाऱ्याने जर काम केलं नाही त्याला हे डायरेक्ट म्हणजे तू मराठ्याचा आहे म्हणून करीत नाही का
तिथं जातीचं काय समज जर त्या कायद्यात बसतच नसलं तेवढं करीन तर असले शब्द काढून त्यांना वेटीच धरलं जाते. आपण कधीच त्यांच्या अधिकाराला म्हणत नाही तू त्या जातीचा आहे म्हणून आमचं काम करीत नाही का. कारण मराठ्यांवरती ते संस्कारच नाहीयेत दुसऱ्याच्या अधिकाराला त्रास द्यायचे. तुम्ही आमच्या अधिकाराला त्रास का देताय. मराठ्यांना माझी विनंती आहे, इथून पुढे आपल्या कोणत्याही क्षेत्रातला मराठ्यांचा अधिकारी शिक्षक कुठलाही असू द्या, डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, कोणीही असू द्या, मराठ्यांनी त्याच्या पाठीशी ताकदीला उभा राहायचं इथून पुढे. आणि आता मोठमोठे अधिकारी सुद्धा मला येऊन भेटतायत. मी 1 महिन्यापूर्वी हा विषय मांडला होता. आम्ही सोबत हे तुमच्या फक्त सांगत चला. आता अधिकारी सांगायला लागले तुम्ही नुसते म्हणलात तेवढं तरी आमचा त्रास कमी झाला. मी सांगायची सुद्धा गरज नाही राहिली. म्हणतच नाही आता कुणी आम्हाला तो मराठ्याचा. ही बघा आपल्याला आपले घराने जगवावे लागणार आहे. हे सुद्धा विषय तुमच्या डोक्यात असू द्या. आता आपली गेवराई तालुक्यातली घोंगडी बैठकीत तुम्ही घेऊन तिचा शुभारंभ करून यशस्वी केली त्याबद्दल तुमच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो की अख्खा गेवराई तालुका इकडे उसाळा. फक्त एक सांगतो जाता जाता माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे. आता उभा करायचे का पाडायचे ही बैठक आपण निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर 4 ते 8 दिवस अगोदर घेणार आहे. सगळ्यांनी ताकदीनं कामं सोडून माता मावल्यांसह तिथे यायचे. पण जर का उभा करायचं ठरलं तर तुम्हाला जाहीर सांगतो उमेदवार एकच दिला जाणार पण मराठ्यांना हारू द्यायचं नाही ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर. माझा मराठा हरला नाही पाहिजे. आपण राजकारणासाठी एक आलेलो नाही. आपण समाजाला मोठं करण्यासाठी एक आलोय. त्यामुळं जर मराठ्यांनी उमेदवार दिला तर तिथं तुमची आणि माझी किंमत जाणार नाहीये. माझ्या मराठा समाजाची इज्जत जाणार आहे. म्हणून माझी तुम्हाला शेवटी जाता जाता हात जोडून विनंती, जर उमेदवार द्यायचं ठरलं तर माझा मराठा हारू देऊ नका ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. दुसऱ्यांचा हसू होऊ देऊ नका. माझ्या मराठ्यावरती कोणी हसतील त्याला हिरवतील त्याचा अपमान होईल असे शब्द वापरायला संधी कोणाला देऊ नका. जर उभा करायचं ठरलं तर मराठ्यांना हलू द्यायचं नाही. जसं तुम्ही ताकदीनं पाडलं तसं ताकद दाखवा निवडून आणून मराठ्यांनी. आणि जर पाडायचं ठरलं असं पाडा पुन्हा 5 पिढ्या ती उभाच नाही राहिलं पाहिजे. कधी मराठ्यांची शक्ती कमी होऊ द्यायची नाही. काय निर्णय होईल तो तिथं होईल. पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की घोंगडी बैठकीचा शुभारंभ गेवराई तालुक्यात तुम्ही यशस्वी केलाय. आणि आता प्रत्येक मतदारसंघात 288 मतदारसंघात या घोंगड्या बैठका होणार आहेत. आपण प्रचंड संख्येने जमून ही घोंगडी बैठक यशस्वी केली त्याबद्दल या गेवराई तालुक्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सर्वांनी जागेवर थांबायचे. कोणी काही गडबड करू नका. दादा या ठिकाणी आपण दादांना व्यवस्थितपणे पुढे जाण्यासाठी रस्ता द्यायचा आहे. उद्याची घोंगडी बैठक माजलगावला होणार आहे याची आपण नोंद झाली. एवढाही दादांसाठी हात उंचावून सगळे टाळ्या वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी मराठा आरक्षणाची घोंगडी बैठक पार पडली.